आपल्या घराला देण्या दरबाराचा साज श्वेता फर्निचर आणि झुंबर शोरूमला भेट द्या आज. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील 13,000 स्क्वेअर फीट मधील पहिलं भव्य दिव्य फर्निचर झुंबर शोरूम. खरी शान सणासुदीतली खरेदी आपल्या बजेट मधली. आपल्या घरासाठी आता दर्जेदार टिकाऊ आणि आकर्षक फर्निचर मिळणार अत्यंत स्वस्त दरात आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. यासोबतच आपल्या मनात भरेल असं घराच्या सजावटीचं सर्व अत्याधुनिक साहित्य शेकडो व्हरायटीमध्ये उपलब्ध. फक्त एकदा भेट द्या आणि घेऊन जा तुमचं मनपसंत फर्निचर तसंच सजावटीचं सर्व साहित्य. नामवंत कंपन्यांचे सोफा सेट, मार्बल, स्टील डायनिंग टेबल्स, सागवानी बेड, गाद्या, पलंग, शिडी, खुर्च्या, सोफा कम बेड, ऑफिस चेअर्स, ऑफिस टेबल्स, पाळणे, स्टील कपाट, शोकेस, पिलो आजच खरेदी करा. त्यासोबतच आपल्या घराचं सौंदर्य खुलवण्यासाठी झुंबर, वॉल लॅम्प, LED आरसे, फ्लॉवर पॉट्स, PVC कार्पेट कर्टन आणि बरंच काही. आपल्या घरासाठी जे जे काही हवं ते मिळणार आता एकाच छताखाली. आपल्याला हवी ती व्हरायटी, आपल्याला हवं ते साहित्य आणि तेही फक्त तुमच्या बजेटमध्ये. इतकंच नव्हे तर प्लास्टिक चेअर्स आणि डायनिंग टेबल अगदी होलसेल रेटमध्ये. मग आता वाट कसली पाहताय? आजच भेट द्या श्वेता फर्निचर आणि झुंबर शोरूम, स्वरूप अपार्टमेंट शेजारी, छत्रपती शिवाजी नगर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क 96 37 32 34 44 आणि 95 45 65 10 10. रिक्षांची संख्या वाढत आहे, त्यामुळे अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नव्यानं परवाने देणे तात्काळ बंद करा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं आज RTO अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तसंच रिक्षा चालकांनी आपले स्टँड वगळून अन्य रिक्षा स्टँडच्या हद्दीत व्यवसाय करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन जिल्हा RTO नंदकुमार काळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलंय. सुधीर सावळाराम पराडकर, सेक्रेटरी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना आणि सहसेक्रेटरी कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग. आमच्या आजच्या ज्या मागण्या होत्या, आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि स्थानिक मागण्यांचं आणि राज्यस्तरीय आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दोन्ही मागण्यांचं आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. आणि स्थानिक मागण्यासंदर्भात ज्या आमच्या मागण्या आहेत त्या स्थानिक स्वरूपातल्या त्या RTOची बैठक लवकरात लवकर घेऊन त्या मागण्या आमच्या पुऱ्या कराव्यात. कारण आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे ही जी 8 वर्षाच्या आतील जी रिक्षा परवान्यावर उतरली जात नाही, तर ती महत्त्वाचा तो आमचा निर्णय आहे की ती जर झाली तर आमच्या जिल्ह्यात ज्या आजच्या रिक्षा आहेत त्या कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी जाऊन ज्या इथे स्क्रॅप करून नुसते किंवा त्या उतरवल्या जातात आणि त्या कोल्हापूरला जाऊन भरमसाठ किमतीमध्ये विकल्या जातात, ते आमचे रिक्षावाले लुटले जाऊ द्या आणि ती एखाद्या गरिबाच्या परमिटावरती चढावी ही आमची तंतोतंत मागणी आहे. आणि हे गेल्या 5 ते 6 वर्षाची आमची ही मागणी आहे. कारण आतापर्यंत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या रिक्षा आहेत ती जरी 15-16 वर्षाची जरी रिक्षा तुम्ही बघितली तर ती टकाटक गेल्या 4 वर्षाच्या आतली रिक्षा अशी वाटते. आणि आत्तापर्यंत बघा, माझी स्वतःची रिक्षा आत्ता 22 वर्षाची आहे. मी तुम्ही जरी बघितली सावधडे येऊन तर तुम्ही म्हणणार की 10 किंवा 12 वर्षाची ती रिक्षा आहे. अशा जवळजवळ ह्या जिल्ह्यात जवळजवळ 500 ते 600 रिक्षा आहेत. आणि ह्या रिक्षा आज कसं पासिंगची फी पण वाढवली आहे. 15 वर्षाच्या नंतर पासिंग फी दुप्पट चौपट भरून घेतली जाते. आमची राज्यस्तरीय मागणी आता काल नाशिकला संप मोर्चा होता, पुण्याला झाला, त्यानंतर बाबा कांबळे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या अधिपत्याखाली ह्याला झाला, सांगलीला झाला. तर हे जे आमचे ही मागणी आहे, हे जे तुम्ही कर भरून घेता जो जुन्या वाहनावरती तो भरमसाठ कर घेता तो घेऊ नये. आणि ह्या ज्या 8 वर्षाच्या आतील रिक्षा परवाना ते आम्हाला किमान 10 ते 12 वर्षाची हे करून द्यावी. दुसरी गोष्ट आमची दुसरी मागणी जी आहे ही मागणी म्हणजे हे जे ह्याचे रिप्लेसमेंट ऑर्डरचे आमचे परवाने होते गेल्या कोविडच्या कालामध्ये जवळजवळ 100 ते 125 परवाने इथे जमा होते. कोविडच्या कालावधीमध्ये काही रिक्षाचालकांची परिस्थिती नाही होती आणि मुदत संपलेले परवाने, रिप्लेसमेंटची मुदत संपली पण परवान्याची मुदत जवळजवळ गेले 23, 24, 25 अशी परवान्याची मुदत आहे. आम्ही कलेक्टर साहेब मॅडमकडे आम्ही त्यावेळी मागणी केली आणि RTOच्या बैठकीमध्ये ठेवून 28 परवाने त्यावेळी आमचे रिप्लेसमेंट हे घेऊन निर्णय घेऊन 28 परवाने बेडशीकर साहेब ज्यावेळी होते त्यावेळी त्यांनी ते करून दिले गेले.
त्याच्यानंतर आम्ही आतासुद्धा जवळजवळ 100 परवाने इथे आहेत, पण कोणाची आता ते म्हणतात की पत्र कोणाचे अर्ज नाहीत, पण आम्ही लवकरात लवकर कोणाचे परवाने जर असतील तर ते RTO साहेबांना पत्र त्यांना अर्ज देऊन तसं आम्ही ते परवाने रिप्लेसमेंट ऑर्डरची हे करून ते परवाने रिन्यू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे हे केलेले आहेत गेल्या ह्याच्यात आमच्या कोकण विभागामध्ये स्टँडचा विषय आता आजच ऐराडीवर आलेला आहे. म्हणजे कसं की ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जिल्हा परवाना होते, त्यानंतर तालुका परवाने झाले, नंतर ते गाव परवाने झाले आणि कोकण विभागामध्ये त्यावेळी ठाण्याकडे कोकण विभाग असल्यामुळे त्यावेळी ठाणा प्रादेशिक परवान्याने तो निर्णय दिला की कोकण विभागामध्ये जे ह्या स्टँडची एखाद्या स्टँडची रिक्षा समजा कणकवली गेली, मालवणला गेली तर ती त्या ठिकाणी स्थानिक व्यवसाय करू शकत नाही. त्या ठिकाणावरून त्यांनी परत आपल्या परतीच्या प्रवासात आपल्या स्टँडवरच गाडी हे लावली पाहिजे आणि व्यवसाय केले पाहिजे. तर आता अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की कलम 1988 रिक्षा चालक कुठेही गाडी लावू शकतो, तसा हे नाही आहे. असं जर झालं तर ह्या जिल्ह्यामध्ये रिक्षाचालकांची एकमेकांची डोकी फुटल्याशिवाय राहणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पर्याय म्हणून हे सांगितलेलं आहे की 2007चा जो GR आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याची कारवाई करा आणि ती जर केली तर ह्या समस्या सुटतील. कारण आजकाल सुकळवाडचा प्रश्न आहे, त्यानंतर काल वैभववाडीचा विषय आहे. सुकळवाडच्या विषयात असंच आहे, ह्या इथले जे भूमिपुत्र आहेत ओरोसचे, त्यांच्या जागा जमिनी इथे गेलेल्या आहेत. इथे आमचे काही मामा ओरोसकरांसारखे जुने जाणते जे पदाधिकारी आहेत, यांच्या जवळजवळ गेली 18 एकर जमिनी गेलेल्या आहेत आणि त्याच्या रिक्षाचालकांना त्यांना ते स्टँड मिळालेले आहेत. आणि मालवण तालुक्यातून सुकळवाडचे रिक्षावाले इथे गाड्या लावतात, तरी पण ह्यांनी ते त्यांना समजून घेतलेलं होतं. पण इथे वाद निर्माण झाले. स्थानिक व्यवसाय ते करत नाहीत, त्यांना लांबची भाडी हवी असतात. त्यामुळे जर ते स्थानिक व्यवसाय इथे करत नसतील तर त्यांना तुम्ही त्यांच्या क्षेत्रात पाठवा. आणि नियम असा आहे की रिक्षा परवाना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक काय आणि लांबचं काय दोन्ही प्रकारची भाडी त्यांनी व्यवसाय दिले पाहिजे आणि त्याच्यामुळे माणुसकी टिकते. एखाद्या प्रवाशाला जर भाडं नाकारणं, प्रवासी आमचं दैवत आहे, आणि एखाद्या प्रवाशाला जर भाडं नाकारणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि ते जर आपण करत असू तर त्याला संघटना कधीही माफ करणार नाही. कुठचाही जर रिक्षा चालक असेल तर तो म्हणत असेल की आत्ता मी परवाना घेतला, मी मनमानी काही करेन आणि मी प्रवाशांची लयलूट करेन. काल वैभववाडीला तसा विषय झाला की रेल्वे स्टेशनला ज्यावेळी गाडी तिथे घसरली त्याच्यानंतर प्रवासी जवळजवळ 24 तास तिथे प्रवासी अडकले आणि त्यांच्याकडून रिक्षाचालकांकडून त्यावेळी लूट केली गेली. पण आमचं म्हणणं असं आहे की पेपरला बातमी अशी आली की ज्या रिक्षावाल्यांनी त्याची प्रवाशांची लुबाडणूक केली त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. पेपरला अशी बातमी आली की सरसकट सगळ्या रिक्षावाल्यांची कारवाई झाली पाहिजे. ज्या रिक्षावाल्यांनी कारवाई हे भाडं जास्त घेतलेलं किंवा प्रवाशांची लूट केली त्यांचा नंबर घेऊन त्यांच्यावर कारवाई. प्रवाशांना एकच माझी नम्र विनंती आहे की जे रिक्षाचालक भाडे जास्त घेतात किंवा प्रवाशांची लूट करतात त्यांचा ज्यावेळी तुम्ही त्यांच्या गाडीत बसता त्यावेळी त्यांच्याकडून ते भाडं त्याला द्यायचं, त्याचा नंबर टिपवायचा आणि तो नंबर जर तात्काळ परिवहन अधिकाऱ्यांना जर कळवला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होऊ शकते. हा नियम आहे. तुमचे जे काही मागण्या होत्या RTOंकडे त्या मागण्यासंदर्भात आज तुम्ही भेट घेतली असता तुम्हाला त्या कमिटीकडे ठेवलं असं म्हटले. RTO कमिटी ठेवली. जी कमिटी जो निर्णय देणार आहे तो निर्णय जर तुम्हाला मान्य नसेल तर जिल्हा रिक्षा ऑटो संघटना म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? कमिटीकडे जर आमची मागणी मान्य नाही झाल्या, स्थानिक स्वरूपातल्या जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही त्यांना 15 दिवसाची नोटीस देणार. जिल्हा संघटनेने 15 दिवसाची नोटीस देणार आणि 15 दिवसाची नोटीस दिल्यानंतर आज जिल्हा संघटना काय करू शकते याची कल्पना आपल्याला आहेच. ह्या जिल्ह्यात आम्ही बरेचसे निर्णय आम्ही आंदोलन करून मिळवलेले आहेत. त्यामुळे जर बाप दाखवण्याचं साध्य घाल अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आम्ही 101% आमच्या मागण्या आम्ही आंदोलन केल्यानंतर ते आमच्या मागण्या करून घेऊ. पण मला असं वाटतं की माननीय जिल्हाधिकारी जे आहेत आता केशव तावडे साहेब आलेत तर ते खरोखर समंजस आहेत आणि मला वाटतं ते कोकण म्हणजे इथे कोकण विभागातले असल्यामुळे
आमच्या ज्या कळकळीच्या मागण्या आहेत तर त्यांनी त्या मगाशी ऐकून घेतल्यात आणि त्याच्यावर ते नक्कीच विचार करतील असं मला वाटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सीएनजीचा जो तुटवडा चालू आहे आणि त्या तुटवड्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो रिक्षावाला आहे तो रिक्षावाला याच्यामध्ये भरडला जातोय. बरोबर. स्थानिक रिक्षावाल्याला तिथे सीएनजी मिळत नाही असं म्हणताय सीएनजी की नॅशनल गॅसकडे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणतात की आमचा देवगड आपल्या दोडामार्गमध्ये प्लांटेशन सुरू आहे आणि तिथून गॅस जातोय, परंतु इथल्या रिक्षावाल्यांना जीणं नको असं झालेलं आहे जीवन. बरोबर आहे. का तर या सीएनजीमुळे तासनतास रिक्षावाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले थांबतायत तिथे. तुमची भूमिका काय आहे या संदर्भात? मुळात मला तुम्ही जर विचारलं तर मी असं एकच म्हणेन की आमचे चालक रिक्षा चालक मालक जे आहेत ते सोयीस्कररित्या CNGच्या रिक्षा आणतायत. काही आता CNGचे दर जे आहेत ते पेट्रोलच्या दरापर्यंत म्हणजे जवळ 8-9 रुपयाचाच फरक आहे, फक्त 8-9 रुपयाचाच फरक आहे. पण माझं असं म्हणणं आहे की हे CNGचा जो तुटवडा आहे तो हा तुटवडा त्यांनी वेळीच दूर करावा. आता चतुर्थीच्या काळात उद्या मे महिन्याच्या काळात अक्षरशः रिक्षावाल्यांना 100 रिक्षावाले लाईन लावून असतात. परंतु ही समस्या ह्या संदर्भात मी आमचे जे पावसकर आहेत, सावंतवाडीचे जे पावसकर आहेत आणि त्यांचे जे विभागीय मॅनेजर कुडाळला आहेत, तर काय ते त्यांचं बरंच नाव आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की ह्याच्यापुढे साहेब आम्ही अशी समस्या निर्माण करणार नाही आणि जर काही समस्या आली तर तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट तक्रार करा रिक्षा. आणि त्याच्यामुळे आम्ही जे रिक्षावाल्यांना सगळ्याच वाहनामध्ये घेत होते ना, मग ती रिक्षावाल्यांची लाईन सेपरेट केली गेली. म्हणजे इतर 4 व्हीलरवाल्यांना CNG सेपरेट आणि रिक्षावाल्यांना सेपरेट. व आमची मागणी असे की रेग्युलर CNG मिळावा. एकदा आल्यानंतर 2-2 दिवस CNG जर नाही आला तर रिक्षावाल्यांची हालत बेकार होते आणि परत पेट्रोल घालून त्यांना व्यवसाय करणं आणि परत ते कसं त्यांचं ते गणित बिघडतं, ॲव्हरेजचं गणित बिघडतं. त्याच्यामुळे नियमित CNG मिळावा अशी आमची मागणी आहे आणि ते जर झालं तर बरं होईल. मी नागेश दत्ताराम वोरोसकर, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटना उपाध्यक्ष आणि वोरोस सेवा संघाचा अध्यक्ष. आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना यांना जिल्हा संघटना आणि सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. काही रिक्षावाल्यांचे जे समस्या आहेत त्या संदर्भात कलेक्टर साहेबांशी चर्चा केलेली आहे. कलेक्टर साहेबांनी सकारात्मक आम्हाला निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर आज आम्ही आता RTO साहेबांना भेटण्यासाठी आलो, त्यांची विचारविनिमय केला. आता ह्या आपल्या रिक्षावाल्यांच्या ज्या समस्या आहेत, महत्त्वाचं रिक्षा स्क्रॅप केली जाते. म्हणजे चांगली गाडी असली तरी म्हणजे इथे प्रायव्हेट न होत असल्यामुळे ती स्क्रॅप करावी नवीन घेताना स्क्रॅप करावी लागते. पण RTOचा नियम असा आहे की कुठे जिथे गाडी असेल तिथेही ती स्क्रॅप RTOचं अधिकारी जाऊन तिथे स्क्रॅप त्यांच्या पाहणीत केलं जातं. परंतु हल्लीच या कार्यालयाचे काळे साहेब यांनी तिथे जाणं बंद केलेलं आहे. हे रिक्षावाल्याला खर्चिक बाब आहे. म्हणजे जी गाडीच आणू शकत नाही, गाड्यात भरून आणू शकत नाही, अशा गाड्यांना ते जाणं बंधनकारक आहे. परंतु तेही रिक्षावाल्याचे हाल असे करत आहेत. दुसरं गोष्ट स्टँड संदर्भात यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याला परमिट दिलं आहे त्या गावातच त्यांनी रिक्षा लावायची. धंदा म्हणजे रिक्षा भाडं घेऊन तो सिंधुदुर्ग जिल्हाभर कुठेही जाऊ शकतो, पण त्याला स्टँड म्हणून त्या गावचं हे दिलं होतं. परंतु हे अधिकारी आता तसं कायद्यात नाही असं म्हणजे म्हणत आहेत. त्यांच्याच कार्यालयाकडून 2007मध्ये पत्र दिलं गेलं की त्या स्टँडचे रिक्षा त्या स्टँडला लागू नये, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही असं त्यांच्या कार्यालयाकडून पत्र गेलं होतं. पण ते पत्र आता हे स्वतः रद्दबातल ठरवत आहेत. या कुठच्या कायद्याखाली रद्दबातल कळत नाही. परंतु आम्ही आता पुन्हा त्यांना विनंती केली आहे. RTOच्या वरची कमिटी म्हणजे RTOच्या वरची RTA त्याचे अध्यक्ष माननीय कलेक्टर साहेब आहेत, SP साहेब आहेत आणि RTO साहेब ह्या कमिटीमध्ये ठेवून 8 दिवसात आम्ही ही जे लोकल जिल्हा लेवलची समस्या आहेत ते निकाली लावू असं आश्वासन दिलं आहे. आमची त्यांना विनंती आहे लवकरात लवकर ही जी आम्ही निवेदनामार्फत जी मागणी केली आहे लवकरात लवकर त्याची पूर्तता त्यांनी करावी.